आज गेली 3 महिन्यापूर्वी ज्यावेळेस या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडणूक आल्यानंतर कसबा स्वच्छ सुंदर विकसित करण्याचा संकल्प हाती घेतला। हा जो कसबा मतदारसंघ आहे तो माझ्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून निर्माण केलेले हे शहर आहे। बाजीराव पेशव्यांनी आटकेपार झेंडा या ठिकाणावरून लावला तो शनिवारवाडा ह्या कसब्यात आहे। स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुल्यांनी ज्या भिडेवाड्यातनं रोवली तो ह्या कसबा मतदारसंघामध्येच आहे। लवजी वस्ताद साळवे ज्यांनी क्रांतिकारक घडवले तो लवजी वस्ताद साळवेंचा वाडा या कसब्यातीलच आहे। लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा संदेश ज्या केसरीवाड्यातनं दिला तो वाडा या कसबा मतदारसंघातीलच आहे। अशा महान विभूतींनी ज्यांनी देशाला दिशा दिली ते सर्व महान विभूती या कसबा मतदारसंघातील होते। तर ही मतदारसंघ नसून ही पावनभूमी आहे, ती स्वच्छ सुंदर विकसित असली पाहिजे हा संकल्प निवडून आल्यानंतर पहिल्या दिवसापासून घेतला आणि आज जवळजवळ स्वच्छतेच्या बाबतीत जे 56 स्पॉट आहेत त्याच्यातले 22 डम्पिंग स्पॉट एक कंप्लीट बंद झालेले, 26 कंप्लीट झालेले आहेत। त्या ठिकाणी या 26 तारखेला संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त आपण स्वच्छता नारायण याशी महापूजेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। रमणबागेच्या स्पॉटला सकाळी 11 वाजता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण ती संपन्न करणार आहोत आणि 26 ठिकाणी सायंकाळी 5 ते 7 वाजता सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण स्वच्छता नारायण ह्या पूजेचं आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर ह्या मतदारसंघातील 14 विकास कामे ही जी महत्त्वाची आहेत त्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। त्या 14 कामांचा पाठपुरावा आपण करणार आहोत। त्यात सर्वात महत्त्वाचं ट्रॅफिकचं जो नियोजन आहे त्याकरता शनिवारवाडा ते स्वारगेट अंडर बायपास करणं, सारसबाग ते शनिवारवाडा अंडर बायपास करणं म्हणजे शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता अंडर बायपास करणं हा त्याच्यातला महत्त्वाचा विषय आहे। त्याचबरोबर आपल्या डॉक्टर कोटणीस दवाखाना जो आहे त्याचं पुनर्वसन करणं की आज आपण जर बघितलं तर हॉस्पिटलच्या किती संख्या वाढली तरी पुणे शहरामध्ये संपूर्ण राज्यातनं पेशंट येतात आणि अनेक ठिकाणी आपल्याला बेड मिळत नाही, ICU मिळत नाही। त्यामुळे ही वाढलेली गरज लक्षात घेता ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्यांना चांगल्या सेवा उपलब्ध व्हाव्या याकरता डॉक्टर कोटणीस दवाखान्याचं पुनर्वसन करू। तिथं 150 सुपर मल्टी स्पेशलिस्ट अशा 150 बेडचं अद्ययावत हॉस्पिटल करण्याचा एक प्रयत्न आहे। खडक पोलीस लाईन ही 150 वर्ष 1875 साली त्या ठिकाणी जवळजवळ फक्त 200 घरं ही 150 फुटाची तिथं आहेत। ती जर विकसित केलं तर अनेक पोलिसांच्या घराचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागू शकतो। मामलेदार कचेरी हे अनेक दिवस हा प्रलंबित असणारा प्रश्न तो पाठपुरावा करून ते लवकरात लवकर विकसित झाला तर शासकीय सेवा त्या ठिकाणी दिल्या जातात, त्या सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतील। या ठिकाणी असणारी धार्मिक पर्यटन स्थळं जी कसबा गणपती ओंकारेश्वर दगडूशेठ ही क दर्जाची आहे, तिला ब दर्जा मिळावा याकरता मी प्रयत्न करणार आहे। दगडूशेठ हे धार्मिक पर्यटन स्थळ हे अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्या ठिकाणी आपल्याला ते विकसित करण्याकरता काही शासकीय खाजगी ह्या जागा घेऊन ते विकसित करण्याचा आपला प्रयत्न आहे। त्याचबरोबर आपल्या स्वच्छ सुंदर विकसित कसबा करण्याकरता आपण 14 पद्धतीची कामं आहेत। महापालिकेच्या खूप वसती आहेत त्या वर्षानुवर्ष तशाच आहेत, अनेक कर्मचारी त्या ठिकाणी राहतात, ते मोडकळी झालेले आहेत, काही ठिकाणचे स्लॅब पडलेले आहेत, त्याची पुनर्रचना करणं ही आत्ताची गरज आहे, ते सुद्धा करण्याचा आपला प्रयत्न आहे। अशा 14 वेगवेगळ्या कामांच्या मागणी त्या माझ्या मतदारसंघातील त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे। आणि त्याचबरोबर ज्या इंदोरचा दौरा आपण यशस्वी केला आणि त्याच्या काही पावलं आपल्याला या ठिकाणी स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून होताना दिसत आहेत, त्यातला एक भाग म्हणून शहर फ्लेक्सने विद्रूप होतं तर मी माझ्यापुरता आत्ता निर्णय घेतला आहे की माझा कुठलाही अनधिकृत फ्लेक्स आजपासून या कसबा मतदारसंघात लागणार नाही व माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मी तशा सूचना केलेल्या आहेत की माझा फोटो असलेला फ्लेक्स अनधिकृत लावू नये आणि प्रशासनाला सांगून
या ठिकाणी शहर विद्रुपीकरण होऊ नये याकरता अनधिक फ्लेक्स लावू नये याकरता मी त्याचा पाठपुरावा करणार आहे.